हाय, मी सपना। मी स्वयंपाकाची कामं करते। सकाळी 5:30 पासूनच माझ्या दिवसाची सुरुवात होते। 8 वाजेपर्यंत सकाळच्या घरातले सगळे कामं आवरले आणि थोडासा स्वयंपाक करून ठेवायचा। 8 वाजल्यापासून माझ्या कामाची सुरुवात होते। 8 वाजता मी पहिल्या घरी स्वयंपाकाला जाते। आज तिथे मला बटाट्याची भाजी, वरण भात आणि पोळी हे दुपारच्या जेवणासाठी करायला सांगितले। तसेच सकाळच्या नाश्त्यामध्ये उपमा करायचा आहे। आता मी माझं पहिल्या घरचं काम पूर्ण केलं आणि त्यानंतर दुसऱ्या घरी जायला निघाली। असं करता करता मला 12:30 वाजेपर्यंत स्वयंपाकाचे 3 घर आणि एक पोळ्याचं घर आटोपून घ्यायचं असतं। सध्या दीदीला उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे घरातले थोडेसे कामं ती सांभाळून घेते, म्हणजे मला 1-1.5 तास दुपारी आराम करायला वेळ मिळतो। नंतर संध्याकाळी घरचं पाणी वगैरे, चहा पाण्याचे भांडे वगैरे घासल्याच्या नंतर मला 6 वाजता पुन्हा स्वयंपाकाला जावं लागतं। 2 घरचा संपूर्ण स्वयंपाक आणि 1 घरच्या पोळ्या असं सगळं आटोपून मी 7:30 वाजता घरी येते। तसं म्हटलं तर मी शाळेमध्ये मुलांना खिचडी वाटायचं काम करते, पण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे, घरी बसून काय करायचं म्हणून मी हे स्वयंपाकाचे कामं पकडलेले आहे। या स्वयंपाकाच्या कामांमुळे माझा उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण छान गेल्या आणि माझ्या हातामध्ये 2 पैसे पण आले। काम हे कधीच छोटं मोठं नसतं। काम करून आपण स्वतःला व्यस्त ठेवायचं। जेवढं आपण व्यस्त राहणार तेवढे आपण मस्त राहणार। त्यावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला फॉलो करून घ्या।